तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 6th स्टँडर्ड मध्ये 4th चॅप्टर ऑपरेशन्स ऑन फ्रॅक्शन्स पाहतो. मग त्या ऑपरेशन मध्ये आपल्याला ॲडिशन आणि त्या ठिकाणी सबट्रॅक्शन हे कशामध्ये पाहायचं, आपल्याला फ्रॅक्शन मधलं पाहायचं. त्यानंतर त्यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन आणि डिवायडेशन. आपण त्यामध्ये घेतला मिक्सड नंबर. त्या मिक्सड नंबरचं ॲडिशन आणि मिक्सड नंबरचं सबट्रॅक्शन आपण पाहिलं. प्रॅक्टिसचे 10 घेतला आपण. त्या 10 मध्ये फर्स्ट आणि सेकंड क्वेश्चन आपला पूर्ण झाला. आता आपल्याला पाहायचा थर्ड क्वेश्चन. त्या थर्ड क्वेश्चन मध्ये पहा, लक्षात घ्या की सॉल्व दिले आपल्याला काही वर्ड प्रॉब्लेम दिले. ते वर्ड प्रॉब्लेम आपण पाहणार आहोत. त्यातला फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व मधलं काय दिलं बघा, लक्षात घ्या की सुयश बॉट टू कंप्लीट 1/2 किलोग्राम ऑफ शुगर अँड आशिष बॉट 3 कंप्लीट 1/2 किलोग्राम. म्हणजे या ठिकाणी सुयश आणि आशिष या दोघांनी साखर विकत आणली. ती किती विकत आणली तर 2 कंप्लीट 1/2 सुयशने आणि 3 कंप्लीट 1/2 ही काय आशिषने विकत आणली. हाऊ मच शुगर डिड दे बाय ऑल टुगेदर. तर त्या दोघांनी मिळून किती शुगर साखर विकत घेतली. इफ शुगर कॉस्ट 32 रुपीज पर किलोग्राम, हाऊ मच डिड दे स्पेंड ऑन द शुगर दे बॉट. बघा, लक्षात घ्या या ठिकाणी दोघं जण आहेत, सुयश आणि आशिष. सुयशने 2 कंप्लीट 1/2 म्हणजे त्याला आपण 2.5 किलो असं म्हणतो. 2.5 3 कंप्लीट 1/2 म्हणजे 3.5 किलोग्राम. या पद्धतीने दोघांनी काय केली, शुगर घेतली. एक क्वेश्चन म्हणजे 2 क्वेश्चन विचारले. तर दोघांनी मिळून किती शुगर आणली आणि त्या शुगरसाठी, त्या साखरेसाठी किती पैसे खर्च केले, किती पैसे खर्च केले. मग ह्याच्यासाठी आपल्याला रेट माहीत असणं गरजेचं आहे. मग त्याच्यासाठी रेट सुद्धा तुम्हाला दिला आहे की 1 किलोग्रामला किती रुपये, 32 रुपये. 32 रुपीज पर किलोग्राम. रेट ऑफ कॉस्ट इज 32 रुपीज पर किलोग्राम. आणि आपल्याला टोटल कॉस्ट जर काढायची असेल तर आपल्याला टोटल वेट काढायचं. किती किलो टोटल आपल्याला साखर किती खरेदी केली ती आपल्याला काढावं लागेल. मग आता काय डिवाइड केलं बघा, तर शुगर डिड दे बाय ऑल टुगेदर. मग आता टोटल शुगर किती. बरं, आता टोटल शुगर म्हणल्यानंतर सुयशने किती आणली, त्यानंतर आशिषने किती घेतली, हे दोन्ही काढायचे आपल्याला. मग सुयशने किती 2.5, आशिषने किती 3.5. म्हणजे त्या ठिकाणी 2 कंप्लीट 1/2 प्लस 3 कंप्लीट 1/2 मिक्सड नंबर. बरोबर आहे. मग ह्या दोन्ही मिक्सड नंबरचं आपलं ॲडिशन केलं. हे ॲडिशन केलं की आपल्याला टोटल शुगर कळते. मग टोटल शुगर काढायची म्हणल्यानंतर बघा घ्या, आपल्याला माहिती जर मिक्सड नंबर दिला असेल तर त्या मिक्सड नंबरचं आपण कशामध्ये, इम्प्रॉपर मध्ये, फ्रॅक्शन मध्ये रूपांतर करावं. मग हे करत असताना तुम्हाला माहिती किती, ह्या दोन्हीचं काय केलं, मल्टिप्लिकेशन. बेदोन्ही किती झाले 4. 2 टू द 4 प्लस 1 म्हणजे 5/2. लक्षात 5/2 हे मिक्सड नंबर आहे. त्याचं काय केलं आपण फ्रॅक्शन मध्ये, इम्प्रॉपर मध्ये काय केलं आपण कन्व्हर्शन करून घेतलं. त्यानंतर इथं सुद्धा त्याच पद्धतीमध्ये प्लसला प्लस 2 × 3 या दोन्हीचं काय करायचं आपलं मल्टिप्लिकेशन. 2 3 जा 6, 6 प्लस 1 7. 7/2 किती झालं, 7/2. म्हणजे मिक्सड नंबर आहे. त्या मिक्सड नंबरचं आपण काय केलं, इम्प्रॉपर मध्ये, फ्रॅक्शन मध्ये रूपांतर केलं. आणि त्या दोन्हीचं काय करायचं आपल्याला ॲडिशन करायचं. मग आता ॲडिशन करत असताना त्या फ्रॅक्शनचा जो डिनॉमिनेटर आहे तो तर इक्वल आहे. बरोबर नाही, डिनॉमिनेटर इक्वल आहे. मग डिनॉमिनेटर इक्वल असल्यानंतर आपल्याला न्यूमरेटरचं ॲडिशन करावं लागतं. 5 प्लस 7/2 मीन्स किती झाले, 12/2. 12/2 मीन्स 6 किलोग्राम. पुरे. देअरफॉर आशिष अँड सुयश and Ashish bought 6 kilogram
sugar all together दोघांनी मिळून 6 किलोग्रॅम साखर काय केली खरेदी केली. बरोबर. म्हणजे टोटल वेट ऑफ शुगर माहिती झालं तुम्हाला. आता कॉस्ट ऑफ काय करायचं आपलं शुगर काढायचं. दे स्पेंड ऑन द शुगर दे बॉट. हाऊ मच दे स्पेंड म्हणजे कॉस्ट ऑफ द काय शुगर ऑफ 6 किलोग्रॅम. बरोबर. मग आता रेट काय तर 32 रुपीज पर किलोग्रॅम. बरोबर. 32 रुपीज कॉस्ट ऑफ शुगर. आता इथे घेऊन टाकू आपण कॉस्ट ऑफ शुगर 32 रुपीज पर किलोग्रॅम. बरोबर. 32 रुपीज पर किलोग्रॅम म्हणजे एका किलोग्रॅम साठी त्या शुगरची कॉस्ट किती आहे 32 रुपीज. आता आपल्याला किती किलोग्रॅम शुगर 6 किलोग्रॅम. म्हणजे टोटल कॉस्ट जर काढायची असेल तर या 6 ला कितीने मल्टिप्लाय करणार तुम्हाला 32 ने मल्टिप्लाय करणार. बरोबर आहे. म्हणजे एका किलोग्रॅमची जर किंमत असेल 32 किंवा 40 रुपीज आपण म्हणू किंवा 30 रुपीज म्हणू की एका किलोग्रॅमची 40 रुपीज असेल तर 2 किलोग्रॅमची किती झाली 80 रुपीज. कारण 40 × 2 करावं लागेल. 3 किलोग्रॅमची किती झाली 120 रुपीज. कारण 40 × 3 करावं लागेल आपल्याला. म्हणजे तसंच इथं 6 किलोग्रॅमची जर काढायची असेल तर टोटल कॉस्ट ऑफ शुगर इज इक्वल टू 32 × काय 6. बरोबर. 32 × 6 आणि एका किलोग्रामची 32 आहे तर 6 किलोग्रामची किती ते या पद्धतीमध्ये त्यांचं काय करणार आपलं मल्टिप्लिकेशन 192 रुपीज. बरोबर. 192 रुपीज म्हणजे काय टोटल कॉस्ट झाली शुगरची आपली 32 × 6 एका किलोग्रामला 32 रुपये तर 6 किलोग्रामला किती तर त्यांच्यामध्ये कोणती क्रिया करणार आपला मल्टिप्लिकेशन. म्हणून या ठिकाणी 192 रुपीज ही काय झाली टोटल कॉस्ट ऑफ द 6 किलोग्रॅम किलोग्रॅम शुगर. बरोबर. आणि दे आर बॉट 6 किलोग्रॅम ऑल टुगेदर. आशिष सुयश अँड आशिष bought 6 kilogram sugar altogether and cost of 1 kilogram sugar is 32 rupees. Therefore, the cost of 6 kilogram sugar is 192 rupees. Therefore, we write they spent. Therefore, they spent 192 rupees. 192 rupees on the sugar. म्हणजे शुगर वरती त्यांनी किती रुपये खर्च केले 192 रुपीज 192 रुपये त्यांनी काय केले साखरेसाठी खर्च केले. आलं लक्षात. काय अडचण आहे का. कारण दोघांची आपल्याला सेपरेट शुगर दिली दोघांची सेपरेट दिली आपल्याला टोटल विचारले म्हणून त्यांचं टोटल आपण काढलं ते किती आलं 6 किलोग्रॅम. म्हणजे दोघांनी मिळून किती खरेदी केली 6 किलोग्रॅम खरेदी केली. आपल्याला एका किलोग्रामची किंमत दिली तर त्याच्यावर आपण काय केलं या ठिकाणी त्या टोटल कॉस्ट काढली आपण. ती टोटल कॉस्ट जर काढायची असेल तर एका किलोग्रॅमच्या कॉस्टला त्या टोटलने काय करायचं मल्टिप्लाय करायचं. म्हणून आपली किती आली they are all spent 192 rupees or the काय 6 kilograms. Right. They spent 192 rupees for the 6 kilogram sugar. Second number क्या आता आराधना. आराधना grows potatoes in 2/5 part of her garden, greens in 1/3 part and brinjals in the remaining parts. Right? On how much of her plot did she plant brinjal? म्हणजे greens आणि potatoes हे दोन्ही मिळून किती झालं ते पाहायला. टोटल पोटॅटोज अँड ग्रीन्स टोटल पार्ट ऑफ काय पोटॅटोज अँड ग्रीन्स असे म्हणून त्या दोन्हींची काय करायची बेरीज करायची. लक्षात. म्हणजे पोटॅटोला किती पार्ट गेले
याला ग्रीन्ससाठी किती गेले आणि उरलेलं जे आहे ते कशासाठी आहे तर ब्रिंजलसाठी. मग उरलेलं जर काढायचं असेल तर पूर्ण ह्याच्यातून उरलेलं काढायचं. रिमेनिंग पार्ट जर काढायचं असेल आपल्याला तर ह्या मधून शिल्लक जी राहिली जमीन त्या जमिनीचा पार्ट म्हणजे काय कुणासाठी ब्रिंजलसाठी. आलं लक्षात. मग टोटल पार्ट फॉर टोटल पार्ट फॉर पोटॅटो total part for potatoes and greens. And greens साठी potatoes and greens साठी काय करावं लागेल आता या दोन्हीची बेरीज करावं लागेल तुम्हाला. बरं कोणाचे टोटल पार्ट्स ऑफ पोटॅटोज आणि ग्रीन जर काढायचं असेल तर पोटॅटोचा पार्ट किती 2/5 आणि ग्रीन्सचा किती आहे तर ग्रीन्सचा 1/3 म्हणजे यासाठी लागणारा जो पार्ट आहे तो दोन्ही मिळून किती झाला हे काढावं लागलं. म्हणजे दोन्हीचं काय करायचं आहे ॲडिशन करायचं. आता दोन्हीचं ॲडिशन करत असताना आपल्याला काय करावं लागेल त्यांचा डिनॉमिनेटर इक्वल आहे का तो पाहायचा आधी पहिल्यांदा. आहे का डिनॉमिनेटर इक्वलचा नाही डिनॉमिनेटर इक्वल. मग आता डिनॉमिनेटर जर इक्वल नसेल आपण काय करतो त्यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो म्हणजे डिनॉमिनेटर इक्वल होऊन जातो. त्याला काय करतो आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो म्हणजे डिनॉमिनेटर इक्वल होऊन जातो. म्हणजे त्यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 × 3 किती झाले 6 झालं प्लस 5 वजा 5 अपॉन किती 15 म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन ॲडिशन करत असताना क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो म्हणजे या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन प्लस या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन आणि डिवायडेशनचं मल्टिप्लिकेशन. बरोबर. या पद्धतीमध्ये 11/15 पार्ट मध्ये काय झालं या ठिकाणी ग्रोज potatoes and greens. Therefore 11/15 in 11/15 part C grow potatoes and greens. बरं म्हणजे 11/15 एवढ्या पार्ट मध्ये तिनं काय लावलंय की पोटॅटो आणि ग्रीन्स लावलं. आता काय करायचं आपलं रिमेनिंग पार्ट विचारलाय. रिमेनिंग पार्ट फॉर ब्रिंजल. तर ब्रिंजल साठी किती पार्ट शिल्लक राहिला तर हा पार्ट जर काढायचा असेल तर तो एकामधून मायनस करायचा. कारण की हे जे सगळं दिलं ते काय एका पार्ट विषयी माहिती दिली आपल्याला. बरं ही जी माहिती ती एका पार्टची माहिती दिली. त्या एका पार्टचा 2/5 पार्ट हा पोटॅटोचा आहे 1/3 पार्ट हा काय ग्रीन्सचा आहे आणि उरलेला पार्ट कोणाचा म्हणणं आहे ते ब्रिंजलसाठी. तर उरलेला जर काढायचा असेल तर त्या पूर्ण एका पार्ट मधून हा जो टोटल पार्ट आहे तो काय करायचा मायनस करायचा. मग आता रिमेनिंग पार्ट फॉर ब्रिंजल इथे लिहू आपण बघा रिमेनिंग पार्ट फॉर ब्रिंजल. रिमेनिंग पार्ट फॉर ब्रिंजल इज इक्वल टू. मग काय करायचं तुम्हाला एका पार्ट मधून हा जो टोटल पार्ट मायनस करायचा. बरं नाही म्हणजे काय 1 - 11/15 1 - 11/15 म्हणजे पूर्ण जो एक पार्ट आहे त्या पार्ट मध्ये हे दोन्ही काय केलं त्या ठिकाणी भाज्या हाताने काय केलं लावल्या. आता राहिलेली भाजी म्हणजे कोणती ब्रिंजलची. ती ब्रिंजलची भाजी म्हणजे त्या एका पार्ट मधून ह्या दोन्ही पार्ट काय करायचे मायनस करायचे. म्हणजेच काय 1 - 11/15 म्हणजे काय 50 याचं सुद्धा क्रॉस मल्टिप्लिकेशन 15 - 11 अपॉन काय झालं या ठिकाणी 50. बरोबर इज इक्वल टू 4/15. काय म्हणायचं 4/15 म्हणजे 4/15 पैकी म्हणजे 4/15 हा जो पार्ट आहे तेवढा पार्ट त्यांनी काय केलं ब्रिंजल्स लावलं. म्हणजे काय विचारलं ऑन हाऊ मच हर प्लॉट डीड सी प्लांट ब्रिंजल. देअरफॉर सी प्लांट 4/15. Therefore सी प्लांट
4/15 part of plot for plant. You are see plant 4/15 part of काय plot for brinjal. म्हणजे ब्रिंजल ग्रो करण्यासाठी, उगवण्यासाठी, लावण्यासाठी तिला काय करावं लागेल 4/15 पार्ट हा काय करावं लागेल या ठिकाणी ग्रो करावं लागेल त्या एकूण पार्टपैकी, त्या प्लॉटच्या एकूण पार्टपैकी 4/15 पार्ट. म्हणजेच काय म्हणलं एकूण 15 आहे, त्या 15 पैकी 11 पार्ट जो आहे, 15 पैकी 11 पार्ट जो आहे तो पोटॅटो आणि ग्रीनसाठी आहे. आता उरला 4 पार्ट, तर तो जो पार्ट आहे तो 4/15 जो पार्ट म्हणजे 15 पैकी 4 पार्ट हे कशाचे येतं ब्रिंजलचे आहे. म्हणजे एकूण 15 पार्ट आहेत आपण म्हणू त्या प्लॉटमध्ये. किती पार्ट आहेत प्लॉटमध्ये 15 पार्ट आहेत असं आपल्याला या ठिकाणी आता गृहीत धरायला काय हरकत नाही. 15 पार्ट आहेत त्या प्लॉटमध्ये, त्या 15 पैकी 11 पार्ट जे आहे त्या 11 पार्टमध्ये पोटॅटो आणि ग्रीन लावलं. मग उरला कोणता किती पार्ट, कारण एकूण तर पार्ट किती झाले 15, कारण आउट ऑफ 15 दे 4 फॉर काय ब्रिंजल्स. आउट ऑफ 15 4 पार्ट इज फॉर ब्रिंजल्स. म्हणजे त्या ठिकाणी 15 पैकी 4 प्लॉट हे कशासाठी या ठिकाणी ब्रिंजलसाठी उपयोगात आणले, ग्रोथसाठी, प्लांट लावण्यासाठी या ठिकाणी. अशा पद्धतीमध्ये काय केलं मग आपण आधी पहिल्यांदा ही टोटल कोणाची काढली पोटॅटो आणि ग्रीन्सची टोटल काढली. ती टोटल एका प्लॉटमधून काय केली मायनस केली 1 - 11/15. या पद्धतीमध्ये काय केलं त्यांचं सबट्रॅक्शन घेतलं. ते सबट्रॅक्शन म्हणजे रिमेनिंग पार्ट ऑफ फॉर काय ब्रिंजल्स या पद्धतीमध्ये घेत आहे. आता थर्ड नंबरचं घेऊन टाकू आपण लगेच. थर्ड एक्झाम्पल जे आहे तिने व्यवस्थित पाहता काय विचारलं बघा, लक्षात घ्या. या ठिकाणी तुम्हाला वॉटर टँक विषयी माहिती दिली. त्या वॉटर टँकमध्ये आपल्याला संदीपने काय केलं, संदीप फिल्ड इन 4/7 ऑफ अन एम्प्टी टँक. म्हणजे एम्प्टी टँक होता, त्या एम्प्टी टँकमध्ये संदीपनं काय केलं या ठिकाणी पाणी टाकलं किती 4/7. आफ्टर दॅट रमाकांत फिल्ड 1/4. बरे 1/4 एवढा पार्ट काय केला या ठिकाणी पार्ट मोर ऑफ द सेम टँक. म्हणजे एकाच टँकमध्ये संदीपनं आणि रमाकांतनं काही पाणी काय केलं भरलं, काही पाणी काय केलं त्या टँकमध्ये भरलं. आता देन उमेश, नंतर उमेश आला. आधी पहिल्यांदा संदीप नंतर रमाकांत यांनी काय केलं की पाणी घेतलं आणि त्या एमटी जो रिकामा टँक होता त्या रिकाम्या टँकमध्ये दोघांनी काय केलं पाणी भरलं म्हणून थोडक्यामध्ये. आता त्यानंतर उमेश आला. आता उमेश आल्यानंतर त्या उमेशने पाणी भरलंय का, उमेशने पाणी भरलं. तर उमेशने काय केलं देन उमेश युज्ड 3/14 पार्ट ऑफ द टँक टू वॉटर द गार्डन. आणि उमेशने काय केलं त्याच्यातलंच पाणी घेतलं, त्याच्यात पाणी टाकलं नाही, त्याच्यात पाणी भरलं नाही. कोणी टाकले तर रमाकांतने आणि संदीपने पाणी काय केलं त्या टँकमध्ये भरलं. पण ते जे भरलेलं पाणी ते पाणी काय केलं त्यांनी त्या उमेशने कशासाठी वापरलं, यूज केलं, ते वापरलंय म्हणजेच काढलं त्याच्यातलं जे भरलेलं पाणी होतं, टाकलेलं पाणी होतं ते पाणी परत त्यांनी काय केलं काढलं आणि कशासाठी वापरलं गार्डनसाठी. गार्डनमध्ये काय करायचं वॉटरिंग करण्यासाठी त्यांनी काय केलं ते पाणी यूज केलं. इफ द टँक हॅज द मॅक्झिमम कॅपॅसिटी ऑफ 560 लिटर. टँकची कॅपॅसिटी किती आहे 560 लिटर. म्हणजे त्या टँकमध्ये 560 लिटर पाणी एवढं मावते. बरं किती पाणी मावते 560 लिटर पाणी मावते. तर हाऊ मेनी लिटर्स ऑफ वॉटर विल बी लेफ्ट इन द टँक. बरोबर. म्हणजे आता काय करणार किती शिल्लक राहिला आपण असं गृहीत धरलं, एक उदाहरण म्हणून गृहीत धरा. एक साधं सरळ सोपं तुम्हाला लक्षात येईल असं की संदीप आला, संदीपनं काय केलं 5 लिटर पाणी टाकलं. त्यानंतर रमाकांत आला, रमाकांतने 7 लिटर पाणी टाकलं. म्हणजे त्या टँकमध्ये किती लिटर पाणी झालं 12 लिटर पाणी झालं. आपल्याला हे साधं आपलं गणित लक्षात येईल. म्हणजे क्रिया कोणती ते आपल्याला लक्षात येईल. 5 लिटर कोणी टाकलं संदीपने टाकलं, रमाकांतनं 7 लिटर टाकलं
म्हणजे दोघांचं मिळून किती झालं, 12 लिटर पाणी झालं. ते कशामध्ये, टँकमध्ये. आता यातलं काय केलं की उमेश आला आणि उमेशने काय केलं, ह्याच्यातलं 4 लिटर पाणी घेतलं, 4 लिटर पाणी यूज केलं, वापरलं. म्हणजे पहिलं किती होतं, 12 लिटर पाणी होतं दोघांचं मिळून, आणि उमेशने घेतलेलं पाणी किती, 4 लिटर. तर आता शिल्लक किती राहिलं, बरोबर आहे, किती राहिले शिल्लक, 8 लिटर पाणी राहिले शिल्लक. काय केलं तुम्ही की 7 आणि 5 यांची तर बेरीज केली, आपण ऍडिशन केलं. पण ज्यावेळेस उमेशने काय केलं, ते यूज केलं, त्यावेळेस काय केलं आपण, त्यांची वजाबाकी केली, सबट्रॅक्ट केलं. त्या टोटल पाण्यामधून म्हणजे 12 लिटर पाण्यामधून 4 लिटर पाणी काय केलं, मायनस केलं. म्हणजे शिल्लक राहिलेलं पाणी तुम्हाला मिळालं. इथं सुद्धा तुम्हाला तेच करावं लागेल. उमेशने, संदीप आणि रमाकांतने किती पार्टमध्ये पाणी घेतलंय, ते एका भरलं पाणी 4/7 आणि याचं किती 1/4. म्हणजे ह्या दोघांची टोटल, त्या टोटल मधून उमेशने यूज केलेलं पाणी काय करावं, तुम्हाला सबट्रॅक्ट करावं लागेल, ते मायनस करावं लागेल. म्हणून या ठिकाणी काय, रिमेनिंग वॉटर जर आपल्याला काढायचं असेल, बरोबर आहे, रिमेनिंग वॉटर जर काढायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल या ठिकाणी, किंवा लेफ्ट वॉटर म्हणू आपण, लेफ्ट वॉटर इज इक्वल टू काय करतो, ह्या दोन्हीची बेरीज. बरे, फिल्ड वॉटर, संदीप फिल्ड वॉटर वॉटर प्लस रमाकांत फिल्ड वॉटर, आणि ह्या दोन्ही मधून आपल्याला काय करायचंय, मायनस करायचंय उमेश युज्ड वॉटर. उमेश युज्ड वॉटर म्हणजे संदीपनं भरलेलं पाणी, रमाकांतनं भरलेलं पाणी आणि उमेशनं वापरलेलं पाणी. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी काय करायचं, संदीपची फील्ड किती, हाऊ मेनी पार्ट ऑफ संदीप फील्ड 4/7, रमाकांत 1/4 आणि युज्ड वॉटर ऑफ उमेश 3/14. 3/14. म्हणजे आपण काय करू, आता पहिल्यांदा ऍडिशन करू. आता ऍडिशन करायचं म्हणल्यानंतर काय करणार तुम्हाला, यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. मग आता काय करणार या ठिकाणी, क्रॉस मल्टिप्लिकेशन बघा, 4 × 4 किती झाले, 16 प्लस 7 × 1 7/28 मायनस 3/40, मायनस 3/40 काय होईल बघा, लक्षात घ्या, 23/28 मायनस 3/40. आता या ठिकाणी दोन प्रकारे बघा, लक्षात घ्या, कोणते दोन प्रकारे सबट्रॅक्शन करण्याचे. ज्यावेळेस आपल्या फ्रॅक्शनचं सबट्रॅक्शन करायचे तर तुम्हाला काय म्हणलं मी की त्यांचा जो डिनॉमिनेटर आहे तो डिनॉमिनेटर कसा असला पाहिजे, इक्वल असला पाहिजे. जर इक्वल नसेल तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, ते बरोबर. नाहीतर आपल्याला काय करायचं, इक्वल आणायचं. आता कसा की या ठिकाणी जर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं ते मोठ्या प्रमाणामध्ये येतं. मग इथं अजून एक दुसरी पद्धत आहे आपली. कोणती पद्धत आहे की यांचं जो डिनॉमिनेटर आहे तो डिनॉमिनेटर इक्वल करायचा. ह्याचा किती आहे, 28 आहे. तर ह्याचा सुद्धा आपल्याला 28 करता येईल का, हो करता येतो. कसा करायचा, तर ह्या 14ला 2 ने मल्टिप्लाय करायचं. मग ह्या 14ला जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर नुसतं डिनॉमिनेटरला 2 ने मल्टिप्लाय करून चालेल का, तर न्यूमरेटरला सुद्धा 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजेच आपल्याला इथे काय करायचं, 23/28 मायनस किती घ्यायचं, ह्याला 2 ने मल्टिप्लाय करा, ह्याला 2 ने म्हणजे 6/28. बरोबर, 6/28 म्हणजेच किती झालं या ठिकाणी बघा, लक्ष द्या, तर 23 - 6/28. मग 23 - 6/28 म्हणल्यानंतर किती झाले बघा, लक्ष द्या की या ठिकाणी काय म्हणतात त्याला, 17/28. बरोबर, 17/28 म्हणजे त्या वॉटर टँक मध्ये किती पार्ट लेफ्ट राहिलाय, तर 17/28. बरोबर. द कॅपॅसिटी ऑफ काय, आता इथे घेऊ आपण, कॅपॅसिटी ऑफ टँक ऑफ वॉटर टँक किती आहे, वॉटर टँक किती आहे, तर 560
560 लिटर एवढी काय कॅपॅसिटी त्या वॉटर टँकची. मग आता लेफ्ट वॉटर जर काढायचं असेल तर त्या 560 ला या पार्टने काय करायचं मल्टिप्लाय करायचं. इतका पार्ट काय झाला शिल्लक राहिला की नाही, एवढा पार्ट 17/28 हा पार्ट शिल्लक राहिला. म्हणजेच काय करायचं लेफ्ट वॉटर. आता हे जे आपण लेफ्ट वॉटर काढलं हे काय केलं पार्ट मध्ये काढले. आता हे काय करायचं आपण लिटर मध्ये काढायचं. मग लेफ्ट वॉटर इज इक्वल टू 560 into 17/28. बघा लक्षात घ्या काय की काय करणार तुम्हाला. जर आपण या ठिकाणी म्हणलं की मी अर्ध लिटर पाणी शिल्लक आहे, एखाद्या टँक मध्ये अर्धा लिटर पाणी शिल्लक आहे. अर्धा म्हणजे किती 1/2 पार्ट म्हणतो आपण. अर्धा म्हणजे किती 1/2 पार्ट. आणि त्या वॉटरची त्या टँकची कॅपॅसिटी किती आहे 100 लिटरची आहे. आपण असं गृहीत धरलं की त्या वॉटर टँकची कॅपॅसिटी किती आहे 100 लिटरची. आणि त्या वॉटर टँक मध्ये किती पार्ट शिल्लक राहिला 1/2. तर म्हणजे आपण काय करतो मग आता 100 × 1/2 करतो. म्हणजे किती झालं 50 लिटर झालं की नाही. बरोबर. ती कॅपॅसिटी आणि तो पार्ट यांचं काय करायचं मल्टिप्लिकेशन करायचं. म्हणजे ते आपल्याला रिमेनिंग पार्ट मिळून जाईल. किंवा अजून काय म्हणतात आपल्याला की जर आपण म्हणलं की हाफ नाही तर 1/4 म्हणजेच पाऊन म्हणतो त्याला आपण. सॉरी पाव 1/4 पार्ट म्हणजे चौथा भाग. बरं आहे काय 1/4 म्हणजे चौथा भाग. मग चौथा भाग शिल्लक राहिला म्हणल्यानंतर 100 लिटरची कॅपॅसिटी 100 × 1/4 करायचं. 1/4 म्हणजे 25 लिटर एवढं काय वॉटर शिल्लक राहील. लक्षात 1/4 पार्ट ऑफ काय कॅपॅसिटी ऑफ वॉटर टँक. मग आता इथं काय किती पार्ट शिल्लक राहिले तर 70/28 पार्ट म्हणून. बरे एवढा काय ठिकाणी शिल्लक राहिला. मग आता हे पार्ट शिल्लक राहिला म्हणल्यानंतर त्याची जी कॅपॅसिटी त्या कॅपॅसिटीला त्या पार्टने काय करायचं असतं मल्टिप्लाय करायचं असतं. मग काय होईल या ठिकाणी 28 म्हणजे 28 एक 28 आणि 28 दोन्ही किती झाले 56 आणि 0 म्हणजे 20 × किती झाले 70 आणि 20 × 70 म्हणजे 340. बरोबर किती 340. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला काय म्हणते द 340 लिटर ऑफ वॉटर विल बी लेफ्ट इन द टँक. म्हणजेच काय इथं आपल्याला आपल्याला 340 लिटर ऑफ वॉटर विल बी लेफ्ट in the टँक. म्हणजे टँक मध्ये किती शिल्लक राहिलं तर 340 लिटर वॉटर शिल्लक. लक्षात आलं की बघा लक्षात घ्या एकदा. अजून या दोघांची आपण काय केली बेरीज केली. कोणाची संदीपने किती पाणी भरलं, रमाकांतने किती पाणी भरलं आणि उमेशने किती पाणी यूज केलं. संदीपनं 4/7 पाणी भरलं, रमाकांत 1/4 आणि 3/14 कोणी यूज केलं उमेशने यूज केलं. आधी पहिल्यांदा यांचं ॲडिशन केलं. त्यांचं जे ॲडिशन आलं त्या ॲडिशनमधून यांचं सबट्रॅक्शन केलं. सबट्रॅक्शन करत असताना आपण इथं काय केलं की ह्यांचा जो डिनॉमिनेटर इक्वल केला. कसा इक्वल केला की ह्याचा 28 आहे ह्याचा सुद्धा काय केला आपण 28 केला. म्हणजे 14चं रूपांतर आपण 28 मध्ये केलं. काय केलं की ह्याला 20 मल्टिप्लाय केलं ह्याला 20 मल्टिप्लाय केलं म्हणजे 6/28. मग यांचं सबट्रॅक्शन झालं 17/28 पार्ट काय झाला शिल्लक राहिला. त्या पार्टने काय करायचं त्यांच्या कॅपॅसिटीला जर मल्टिप्लाय केलं तर आपल्याला लेफ्ट पार्ट ऑफ वॉटर टँक ऑर वॉटर काय या ठिकाणी आपल्याला मिळतो. तो किती आला 340 लिटर. या पद्धतीमध्ये आपल्या इथं प्रॅक्टिस सेट 10 हा काय होतो पूर्ण होतो. म्हणजेच त्यांच्यामधली जी ऑपरेशन आहे ती कोणती ऑपरेशन पूर्ण झाली आपली ॲडिशन आणि सबट्रॅक्शनची. आता आपल्याला जी फ्रॅक्शन मधली जी ऑपरेशन आहे ती कोणती आपली मल्टिप्लिकेशन आणि काय डिवायडेशन. ही जी मल्टिप्लिकेशन आणि डिवायडेशन आपण काय करू पुढील जे आपलं लेक्चर आहे त्या लेक्चरमध्ये पुढील जो आपला पिरियड आहे त्या पिरियडमध्ये काय करू कंप्लीट करू.